आणि यानंतर आता बातमी ती म्हणजे मराठा समाजासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय। दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे असं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि सोबतच महाविकास आघाडीला समाजात संघर्ष सुरू ठेवायचा आहे। विरोधकांकडून या प्रकरणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष तेढ निर्माण व्हावी तशाच प्रकारची ती जो काही तेढ आहे किंवा जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपली राजकीय पोळी त्याच्यामधून भाजून घ्यावी अशा प्रकारचं जे काही चित्र किंवा त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे आणि म्हणून आंदोलनकर्त्यांनी देखील या बाबीचा निश्चित विचार करावा की मराठा आणि ओबीसी या समाजाबद्दल किती प्रेम आहे या लोकांना याचा देखील विचार। तर विरोधकांना कोणताही समाज हा महत्त्वाचा नसून केवळ निवडणुका महत्त्वाच्या असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली। बैठकीकडे विरोधकांनी पाठही फिरवली आणि यावरून फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। तर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली असून आरक्षणावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णयही घेतील असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती। अगदी ठरवून ऐनवेळी 6 वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला। मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही, मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात, त्याच्याकरता त्यांना वेळ आहे। त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत। ही अतिशय गंभीर बाब आहे। मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, किमान मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील, कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की 2 समाजामध्ये समन्वय साधा। परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे। दरम्यान आरक्षणासंदर्भामधील सर्वपक्षीय बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली असून मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। आजच्या बैठकीचा उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे, विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत, मराठा आरक्षणाच्या संदर्भात, सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांवर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांची चर्चा करून योग्य निर्णय घेतील आणि या संदर्भात समाजहिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ। या ठिकाणी विविध पक्षाचे नेते होते, त्यांनी आपापले मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत। एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या, सत्तारूढ असो विरोधी असो, सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं
आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी, दुटप्पी भूमिका ठेवू नये, अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे.